यायचं आहे. गायदर संघाचा कर्णधार आलेला आहे. हो ना. मी श्री प्रकाश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉसमध्ये येऊन टॉस उडवायचा आहे. टॉस का बॉस रायकरपाडा विरुद्ध गायदरा, दोन्ही नावाजलेले संघ, तुल्यबळ असं संघ आहेत. मला वाटते पहिल्या दिवसातील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी टॉस का बॉस प्रकाश शिंदे, टॉस का बॉसमध्ये यायचे. पहिल्या दिवसातील हा अंतिम सामना. कोण बोलेल? टॉस का बॉस प्रकाश शिंदे यांनी टॉस उडून नाणेफेकीचा कौल गायदरा बोलतो. गायदरा संघाचा कर्णधार काटा. मला वाटते रायकरपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गायदरा संघ टॉस हरलेला आहे. बघूया रायकरपाडा संघचा कर्णधार, त्याकडून आपण रायकरपाडा संघ याने कर्णधार याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. अभिनंदन तुझं. काय वाटतं तुला तुझ्या फलंदाजीबद्दल आणि क्षेत्ररक्षणाबद्दल? मस्त. माझे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळले मगाशी. आता सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू. आणि एवढंच मी बोलून 2 शब्द संपवतो माझं. धन्यवाद कर्णधार. खूप चांगल्या प्रकारची आपण गोलंदाजी आणि फलंदाजी पाहिलेली आहे. आता मगाशीच आपण सामना बघितला गायदरा आणि खातिवली संघ. खूप चांगल्या प्रकारचा सुरेख अशी कामगिरी गायदरा संघाने केलेली आहे. गायदरा संघाचा कर्णधार आपल्या फलंदाजीबद्दल आपण बघितली मगाशी थोडीशी गच्चाळ अशी फलंदाजी दिली, परंतु तुम्ही गोलंदाजीच्या जोरावर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि सामना खातिवली संघाच्या हातातून घेतला तुम्ही हिसकावून. अभिनंदन करतो तुझं. आणि काय वाटतं तुला पुन्हा तुझ्या फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल? आम्ही रन कमीत कमी नाही करून देणार. धन्यवाद. बरोबर, 4 षटकांचा सामना आहे आणि तो रोखण्याचा रायकरपाडाला नक्कीच निश्चित ते रोखण्याचा प्रयत्न करते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे, सुंदर अशी गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि प्रकाश शिंदे यांना 2 शब्द मनोगत करण्याचं विनंती करतो. दोन्ही संघांना शुभेच्छा माझ्याकडनं. धन्यवाद प्रकाश शिंदे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि थोडंसं विश्रांती घेऊन आपण सामना चालू करूया. खातिवली संघाची अशी निराशेची कामगिरी. प्रेक्षक सगळे खातिवली संघावर नाराज झालेले आहेत. अतिशय दुःखद असं वाटतंय. अतिशय या व्यासपीठावर कॉम्प्युटरमध्ये सगळं शांतता. खेळ हा नेहमी शून्यातून निर्माण होत असतो. प्रत्येक सामना हा शून्यातून निर्माण होत असतो. प्रत्येक सामन्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो. बॅड लक मला वाटते खातिवली संघाची. आपल्या घरच्या मैदानावर त्याला जिंकता आलं नाही. ओके, गायदरा हा सामना गायदरा संघाने जिंकलेला आहे आणि या सामन्याचा जो गायदरा संघाचा सामनावीर जो ठरला तो दिनेश
गायधरा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू दिनेश दिनेश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो. या सामन्याचा मागच्या सामन्यात खातील विपक्ष दिनेश यांनी व्यासपीठावर आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. प्रकाश शिंदे यांनी दिनेश याला पुरस्कार द्यायचा आहे. दिनेश खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला गायदरा संघाकडून पाहायला मिळाली. सुरेख अशी कामगिरी गायदरा संघ करतोय. अभिनंदन दिनेश तुझं आणि धन्यवाद प्रकाश भाऊ. चला खातोली संघ हा पुढील सामना. या सामन्यासाठी पंच आहेत बाळा आणि संकेत दिनकर. क्रिकेट आहे मित्रांनो, दोन ऍक्सेप्ट दोन. करावं लागतं. जी कोणीतरी हरल्याशिवाय खूप चांगल्या कोणतरी प्रकारचे जिंकणार पंच नाहीये. करतायत. दरम्यान आपण आयोजक आहात आणि आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. क्वालिफायरचा सामना असेल सर. या गटातून जो संघ विजयी होणार, या मॅच मधून जो संघ विजयी होणार तो खेळणार बक्षीसपात्र फेरीसाठी सेमीफायनल्स मध्ये. आजच्या दिवसाचा पहिला क्वालिफायरचा संघ असेल. फलंदाजी मार्गावर आपण फलंदाज पाहणार आहेत दीपक आणि अनिल. दीपक या खेळाडूने मगाशी इम्प्रेस केलं. तब्बल 5 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी केली होती. गोलंदाजी मार्गावर आपण पाहणार आहोत गोलंदाज रमेश. हा सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. या सामन्यातून जो संघ विजेता होईल तो सेमीफायनल्स मध्ये डिरेक्टली प्रवेश करेल. या 4 चमचमणाऱ्या ट्रॉफीज पैकी एका ट्रॉफीवर आपलं नाव नक्की लिहिलेलं असेल या संघाने सर. बरोबर, निश्चितच हा शेवटचा सामना आहे. चौथा क्रमांक त्यांना लागू होणार आहे ह्या दिवसातील. आणि शेवटचा सामना मला वाटतं चौथा क्रमांक त्यांना लागू होईल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्याचा निश्चितच हा 4था क्रमांक त्याला लागू होणार आहे. या दिवसातील अंतिम सामना सेमीफायनलला प्रवेश करणार आहे. दोन्ही संघ चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करत आहेत. ओहो हो हो, फटका फसला. क्षेत्ररक्षक करतोय, जज करणार नाही. चुकी आणि दीपकला पहिल्या चेंडूवर बाद. मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेवर मला कोणी स्वयंसेवक दिसत नाहीत. जे आहेत त्यांनी हात वर करायचा आहे. ओके, नाही इकडे आहे ना. फलंदाजी मार्कवर दीपकची जागा भरून काढतोय मानिक. अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय गायदरा विरुद्ध रायकरपाडा. त्यामुळे स्वयंसेवकांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सर म्हणायला गेला तर हा क्वार्टर फायनलचा सामना असेल. कारण की यामधून जो संघ विजय होणार तो सेमीफायनल साठी क्वालिफाय होणार. सुपर संडे साठी मेगा फिनाले 13 फेब्रुवारी 2022 मध्ये हा सामना खेळवला जाणार. गायधरा विपक्ष सामना पाहतोय आपण रायकरपाडा. ओहो, चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाते पॉइंट रिजन मधून. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. एक धावेने धाव फलकाचा श्री गणेशा होतोय. एक गडी बाद, एक धाव. चेंडू झाले 2.
स्लॉगचं षटक चालू असताना आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना रायगड. हो हो, पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू आहे अवांतर. अवांतर रुपये एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 2 या आकड्यावर. सामना पाहतोय आपण शेवटचा आजच्या दिवसातला रायगडपाडा विपक्ष गायधरा. रायगडपाडा संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकून. ओहो, काय फिरून मारलाय चेंडू, गेलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दर्जेदार चौकार आल्या, 4 धावा. काय खेळला भावा, आल्या 4 धावा. 4 धावांनी धावफलक वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 6 या आकड्यावर. काय चेंडू खेळून काढलाय, चेंडू गेलाय कव्हर रिझन वर. 1 बाउन्स. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान धावा पूर्ण झाल्यात पंच. 3 धावा. 3 धावा येतील. 3 धावाने धावफलक वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावर. चार चेंडू 9 धावा. हो हो, पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जज करत असताना एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 5 चेंडूच्या धावसंख्या झाली 11 धाव फलकावर. षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 या आकड्यावर. फलंदाजी मार्गावर पाहतो अनिल आणि माणिक ही जोडी. ओ हो, चेंडूला हळूच कट केलाय. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. आली 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. दरम्यान आपण डीजे सुरेश यांच्या माध्यमातून ऐकूया सुरेल संगीत. डीजे डीजे आपलं सुरेल संगीत बंद आहे का? बापू गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन नितीन. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय माणिक. हो हो, पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजर्व क्षेत्ररक्षक जज करणार नाही चुकी आणि माणिकची खेळी समाप्त.
लॉंग ऑफ रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय राजा फलंदाजी मार्कवर. माणिकची खेळी झाले समाप्त. धक्का क्रमांक दुसरा. ओहो, चेंडू खेळून काढला पॉइंट रिझन मध्ये. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण इथे पाहतोय. 2 धावांनी धावफलक वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावर. 2 गडी बाद 14 धावा. रायकरपाडा संघ फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना आपण संघ पाहतोय गायधरा. हो, पंचांचे दोन्ही हात आहेत समांतर. चेंडू आहे अवांतर. 1 धाव येईल. 1 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पडेल तब्बल 15 धावा. चेंडू आला अवांतर. वाईड रुपी 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा. चेंडू झाले 2. तिसऱ्या चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. हो, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. दरम्यान चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाले 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. या षटकातील आणखी 3 चेंडू असतील शिल्लक. हो, पंचांचे हात दोन्ही समांतर. चेंडू पुन्हा आहे अवांतर. अवांतर रुपये 1 धाव वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावर. चेंडू शिल्लक असतील 3 या षटकातून. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 17. ओहो, चेंडू खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. 1 धावने धावफलक वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा. षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. हो, चेंडू खेळून काढलाय. चेंडूला कॅरी केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान 1च धाव पूर्ण होणार आणि 1 धावेने घनफलक वाढणार. धावसंख्या जाऊन पोहोचणार तब्बल 19 धावा. षटकातील चेंडू शिल्लक आहे शेवटचा. धावसंख्या झाले 19. अप्रतिम धावफलक आतापर्यंत सजवतय रायकरपाडा संघ, कारण की 10च्या सरासरीने धावा येतात. 19 धावा लागल्यात बोर्डवर. शेवटचा चेंडू प्रगती पथावर. फुलटॉस होता. बरवणी घेता आली नाही. चेंडू काढलाय कव्हर आणि पॉइंटच्या गॅप मधून 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पंचांचा इशारा. गडी बाद. दुसरी धाव घेत असताना सुनील याची विकेट. एक धाव पूर्ण करून दुसरी धाव घेत असताना अनिल बाद होतोय. सॉरी, राजा बाद होतोय आणि राजाची जागा भरून काढतोय दीपक. 2 षटकांच्या सामन्यात धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावर. 10च्या सरासरीने तब्बल 20 धावा लावल्यात. गडी बाद झालेत 3. संयमी खेळ चालू होता रायकरपाडा संघाकडनं. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. गोलंदाज दिनेश. हो, निर्धाव असा चेंडू आलाय. पहिला चेंडू निर्धाव दिनेश याने टाकलाय.
षटकातील आणखी 5 चेंडू शिल्लक असतील. जबरदस्त स्विंगिंग गोलंदाजी दिनेशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इथे पंचांचा इशारा. पुन्हा एकदा गडी बाद दिनेशाला मिळते यश. दरम्यान धक्का क्रमांक 4, विकेट पडते. आणि आता फलंदाजी मार्गावर आपल्याला नवा फलंदाज पाहायला मिळतो कमलेश. आणि अनिल परतला तब्बूच्या आश्रयाला. त्याची जागा भरून काढतोय कमलेश. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 20 धावा. षटकातील चेंडू झाले 2. 2 चेंडूच्या सामन्यानंतर धावसंख्या 20. ओहो, पुन्हा एकदा निर्धाव अशा चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय दिनेश आपल्या संघासाठी. गायधरा संघ आपली दावेदारी प्रस्थापित करत असताना कमलेशला धावसंख्या धावसंख्या स्थिरावले. पुन्हा एकदा आणखी एक धक्का. काय गोलंदाजी चालली. काय गोलंदाजी होते गायधरा संघाकडून. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 20. चेंडू झालेत 4 चेंडू. ओ हो मिसफील्ड झाली आहे. दरम्यान एक धाव यशस्वीरित्या पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावर. षटकातील चेंडू आहे शिल्लक शेवटचा. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 22. आतापर्यंत फक्त 5 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्या. 2 गडी बाद दिनेश याच्या गोलंदाजीत. पंचांचे ध्वनी आता आहेत समांतर. चेंडू आहे वाईड. अवांतरूपी 1 धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. 5 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्या. 3 गडी बाद केले. 2 काय गोलंदाजी केली दिनेश याने. आणि पंचांचा इथे निर्धाव चेंडूचा इशारा आला. तिसऱ्या षटकाच्या समजा धावसंख्या स्थिरावलेली. 23 धावा धाव फरकावर. षटक क्रमांक 4 येईल मार्ग प्रगतीपथावर. तोपर्यंत ऐकूया DJ सूरज.
क्रमांक 6 पहिला चेंडू आला होता निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर आला गडी बाद. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 23. रायकरपाडा संघ आता स्ट्रगल करताना पाहतोय धावांसाठी. धावसंख्या स्थिरावली 23 या आकड्यावर. 2 षटकांमध्ये धावा होत्या. ओ हो पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक करतोय, जज करणार नाही चुकी. आणखी एक गडी बाद. बॅक टू बॅक आणखी एक झटका. धक्का क्रमांक 7. तीन चेंडूचा खेळ झालाय. बॉलर ऑन हॅट्रिक. 2 चेंडू 2 विकेट. ओ हो निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 23. षटकातील 2 चेंडू आणखी असतील शिल्लक. 2 षटकांनंतर धावसंख्या होती 20 आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 3. ओहो चेंडू खेळून काढलाय पॉइंट वरून. 1 बाउन्स. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एकच धावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 या आकड्यावर. 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केले फक्त 1. काय गोलंदाजी राहिले गायधरा संघ. खरंच गोलंदाजीचं कौशल्य आहे आपल्याकडे. गोलंदाजन खूप चांगले गोलंदाजी आहे आपल्याकडे. त्याचं प्रात्यक्षिक प्रदर्शन आपण पाहतोय. सलग दुसऱ्या मॅच मध्ये कोणताही मोठा टोटल उभा करू दिला नाही आतापर्यंत गायधरा संघाने रायगडपाडा संघाला. या इनिंगचा शेवटचा चेंडू. हो बिग ब्लास्ट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, करणार नाही चुकी. आणि धक्का क्रमांक 8. एक कामगिरी पार पाडत आहेत. या सामन्याची पहिली इनिंग संपलेली आहे आणि रायकरपाडा संघाची धावसंख्या 24. 4 षटकामध्ये 24 धावसंख्या झालेली आहे. खूप अशी निच्चांक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ गायधरा संघाने केलेला आहे. गायधरा संघाकडून चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारचं नियोजन कर्णधाराचं चांगल्या रीतीने आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. आणि गायधरा संघाकडून चांगल्या प्रकारे सलामीचे फलंदाज येत आहेत. नावाजलेले फलंदाजांचं नाव रमेश आणि आकाश. मला वाटतं स्ट्राईकला आहे तो रमेश, नॉन स्ट्राईकला येईल तो आकाश. खूप चांगल्या प्रकारचे सलामीचे फलंदाज आहेत. मग अशी चांगल्या प्रकारे त्यांनी खेळ आपला दाखवला, कौशल्य दाखवलं. आता निश्चितही या सामन्यामध्ये आपले कौशल्य दाखवतील. 4 षटकांचा सामना आहे. 6च्या सरासरीने त्यांना धावा करायच्या आहेत. चांगल्या प्रकारची सलामीची जोडी आहे, खूप सुंदर. आणि ह्या दिवसातील पहिल्या दिवसाचा शेवटचा अंतिम सामना हा क्वार्टर फायनलचा आहे. ह्या सामन्यामध्ये जो सामना संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यांना 4थ्या क्रमांकाचा
निश्चितच त्यांना 4थ्या क्रमांकाचा बक्षीस लागू झालेलाच आहे, जो जिंकेल तो. मला वाटते विजयाच्या उंबरठ्यावर आहे गायदरा संघ. चांगल्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी खेळ केलेला आहे. हा त्यांचा 4था सामना आहे. बघूया काय सलामीला आहे तो, सलामीला स्ट्राईकला आहे तो रमेश. बघूया काय करतो. आणि पहिलं षटक घेऊन येत आहे रायकरपाड्याचा गोलंदाज मोरे माणिक. संघाकडून प्रथम गोलंदाजी करत असताना माणिक. ओहो, चेंडू खेळून काढलाय. पॉइंट रिजन मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्येचा श्री गणेश होईल. धावा होतील 2. विजयासाठी गरज आहे 24 चेंडू 25 धावांची. आता समीकरण असेल 23 चेंडू 23 धावा. बॉल टू बॉल मॅच असेल. पहिलं षटक स्लॉकचं षटक आपण पाहतोय. मर्यादा असेल क्षेत्ररक्षणाची. 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात आहेत अवांतर समांतर. धाव. चेंडू असेल अवांतर पंचांचा व्हाईटचा इशारा. आणि एक धाव वाढेल. एकूण धावसंख्या 3, बिनबाद 3 अशी गायदरा संघाची धावसंख्या. एक चेंडू नंतर धावसंख्या झाले 3. विजयासाठी आणखी गरज असेल 22 धावांची. चेंडू आहे 23 चेंडू 22 धावा. ओहो, पुन्हा एकदा खेळून काढला. पॉइंट रिजनला झेल सुटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला रायकरपाडा संघाकडून पाहायला मिळालं. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या भलेही 2 सोडलेलं चेंडू आहे. नंतर 5 धावा. विजयासाठी गरज असेल 5 धावा. धाव फलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. विजयासाठी आणखी 20 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 22. हो 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 हो, चेंडू फिरवून मारला. चेंडू पोहोचवला डीप मिड विकेट रिजन वरून. दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. विजयासाठी आणखी गरज असेल 16 धावांची. ओ हो हो हो, अप्रतिम चेंडू राहिला. तेज तरार मारा चेंडू आलाय. निर्धाव. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडूनंतर धावसंख्या जाऊन थांबली आहे 9 या आकड्यावर. विजयासाठी गरज असेल आणखी 20 चेंडू 16 धावा. ओहो, पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये काही स्पर्श नाही. दरम्यान 1 धाव येईल. 1 धावने धावफलक वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावर. विजयासाठी गरज असेल 19 चेंडू. चेंडू 15 धावा. ओहो हो हो, चेंडू खालून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11 धावा. विजयासाठी गरज असेल आणखी 14 धावांची. 18 चेंडू 14 धावा. तोपर्यंत ऐकूया DJ सूरज यांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. विजयासाठी गरज असेल 18 चेंडू 14 धावांची. सामना सोपा आहे. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना. रायकरपाडा संघाच्या गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज पाहतोय राजा.
धाव संख्या 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी 18 चेंडू 14 धावांची गरज. मित्रांनो, आजच्या दिवसाचा क्वालिफायरचा सामना पाहतोय. या सामन्यातून जो संघ विजयी होईल, हो 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 हो, फिरवलाय चेंडू, पोहोचवलाय, दर्जेदार षटकार, आल्या 6 धावा. आणि त्याला पोहोचवून दिला. आल्या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावर. हो चेंडू आलाय 1 धावासाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली 18. विजयासाठी गरज असेल 7 धावांची. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 7 धावा. रमेश असेल स्ट्रायकिंग एंडला. हो हळूचपणे चेंडू खेळून काढला पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत. आणि या 2 धावा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड आणि 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावर. विजयासाठी 3 धावांची गरज. हो अवांतर चेंडू. शांततेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. गायधरा संघ, त्यांना माहित आहे काही गरज नाही बोलताय मोठ्या फटक्याची. संयमाची खेळी आपल्याला विनिंग टायटल बद्दल नेऊन नक्कीच पोहोचवेल. दरम्यान आल्या 2 धावा. धावसंख्या जाऊन आणि पोहोचली अशा तब्बल रीतीने 25 आणि इथे विजयी सामना संघाचं विजयी होतो. अभिनंदन. गायधरा संघ, कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन, गायधरा संघ. अभिनंदन. आपण आजच्या दिवसातले आणि पहिले हारलेल्या संघाचं कौतुक कौतुक कौतुक. रायकरपाडा संघाचा कर्णधार सेमीफिनाले मध्ये गायधरा सुपर संघाचा संडे साठी आपण खेळाडू. क्वालिफाय झालात. रायगडवाडा संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि गायधरा संघ आपला सुद्धा कर्णधार पाठवायचा आहे. आयोजकांशी आपण बोलून जायचं आहे. या सामन्याचा सामनावीर